सारखी स्पर्धा देखील खेळू शकतो. पाहतोय कौतुक करावं लागेल. नेपाळमध्ये जाऊन चॅम्पियन संघ ठरला त्या टीमचा 11 मध्ये खेळत असताना आपण पाहतो संदेश इंगलेने खेळ चांगला केलेला. येत्या काळामध्ये ह्या खेळाडूची चर्चा असेल. थँक्यू सो मच संदेश. आणि असाच एक त्याच्या साथीदार तेजास गावचा खेळाडू त्याने देखील आपल्या नावाची चर्चा केली. अर्थातच बंटी इंगळ्या एक चांगलं समालोचन एक चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये त्याचा देखील आपण आवाज ऐकूया आणि त्याचा देखील ते मान सन्मान केला जातो. यस बंटी थँक्यू सो मच आपण आला स्पर्धेसाठी. यस आपण पाहतो थँक्यू सो मच एक चांगली स्पर्धा पाहतो. वेलकम बंटी आपलं देखील सहर्ष सहर्ष हॅलो रिस्वर संघ एक 12वा खेळाडू पाठवून द्या. रिस्वर संघ आपल्याला देखील विनंती असेल. हो पुढचा चेंडू आपण पाहिलं तर पंचाचा इशारा फ्री हिट नो चेंडू. षटकामध्ये पाहिलं तर दुसरा नो आलाय. जर विचार केला तर आपण पाहिलं तर मान्य सन्माननीय संजय दादा मोरे दानकल गावचे सुपुत्र आपण जर विचार केला तर आपलं देखील इथे सहर्ष स्वागत करूया. आपल्याला देखील विनंती करतो मान्य संजय दादा मोरे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे आपल्याला देखील विनंती असेल. थँक्यू सो मच. आणि जर विचार केला तर वीर हनुमान तळे क्रिकेट संघ या संघाचा खेळाडू कुणाल बाबर याची देखील सातारा संघामधून निवड झाली होती. हा एक आपल्या काझीकीर मधील एक यंग टॅलेंट असा खेळाडू कुणाल बाबर आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील मंचावरती यायचंय. कुणाल बाबर जेव्हा मॅच पाहिलं तर पहिले षटक प्रगती पथावरती असताना निलेश गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. संघाची धावसंख्या जर विचार केला तर 6 आकड्यावरती स्थिरावली आहे. व पुढचा चेंडू विकास गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. दुसरं षटक मिरगाव संघाकडून चांगली गोलंदाजी करतोय. ओ फटका सजवलाय. एक धावेचा प्रयत्न पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. चांगला फटका सजवला होता. शेवट चेंडू पाहिलं तर अनिल साठी बॅटल पाहिलं तर पण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती विकास बॅटिंग स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर अनिल. संदीप दादा सूर्यवंशी आपलं देखील सहर्ष स्वागत.
आपण देखील या मंचावरती आपला देखील सन्मान केला जाईल. माईची शाह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपला देखील सन्मान केला जाईल. या थँक्यू सो मच दादा. जावे मॅच षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 15, बिनबाद 15 धावा झाल्या. टीम रिसवड लॉस ऑफ 1 विकेट टीम रिसवड संघ. मॅच पाहतोय पण मैदानावरती टीम मिरगाव एकता क्रिकेट टीम मिरगाव विपक्ष यंगस्टार रिसवड. दोन्ही संघांमध्ये चालू असलेल्या मॅच पहिली इनिंगचे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 15 झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती कोण येईल पाहूया. मिरगाव संघाकडून दुसरा गोलंदाज कोण निवडला जाईल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला या संघाचा महत्वाचा गोलंदाज सतीश शेलार, सतीश कदम. हो पहिला चेंडू ट्विस्ट ऑफ द बॅट, फटका फसलाय. हो प्रयत्न होता रुपेशचा परंतु 1 बाउन्स करावं लागेल. तोपर्यंत धावा झाल्यात कंप्लीट 2. ओ पुढचा चेंडू फॉल ऑफ केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर चांगली फेकी देखील केली आहे. या चेंडूवरती देखील 2 धावा काढल्या. चांगली सिंगल लेवलची खेळ चालू आहे मैदानामध्ये. पाहिलं तर यंगस्टार रिसवड संघाकडून फलंदाज पाहिलं तर अक्षय. संघाची धावसंख्या 2 ने भर. फुल टॉस चेंडू पंचांनी दिला इशारा. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. चेंडू द्या. दुसरं षटक मिरगाव समोर पाहिलं तर 36 घेऊन आला होता. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरा चेंडू प्रगतीपथावर असताना सतीश चेंडूवर विचार केला तर सबमरीन राहिलाय. जमनी लगत राहिलाय. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर 2 धावा काढल्यात. 2 या धावसंख्येने धावफलक सजतोय. धावफलकावरती धावा 23, लॉस ऑफ 1 विकेट. हो चेंडू पहा. चेंडूला वेग होता, गती होती. गतीवरती स्वार होणार हा चेंडू आपण पाहिला तर सतीशच्या माध्यमातून फेक केला होता. अक्षयला चेंडू समजला नाहीये. चेंडू निघून झालाय निर्धाव. गोशंकी क्षेत्रामध्ये 1 धाव असेल. 4 चेंडूचा खेळ पूर्ण. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया. अक्षयला चेंडू समजला नाहीये. सलगचा दुसरा निर्धाव आलाय. चांगला कमबॅक पाहावा लागेल. आपण पाहतोय मिरगाव संघाकडून चांगली गोलंदाजी करणार हा गोलंदाज. भरपूर वर्षांचा त्याच्या जवळ असणारा हा अनुभव मैदानामध्ये होताना दिसतोय आपल्या संघासाठी. सतीश कदम आपण पाहिलं तर चांगला फटका आलाय. चांगला फटका सजवलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या चेंडूवरती केलंय. चांगला जेल टिपलाय. दुसरा बसलाय. दुसरा हादरा बसलाय टीम रिसवड संघाला. 2 षटकांच्या अखेरीस जर विचार केला तर टीम यंगस्टर रिसवड संघ जाऊन पोहोचलाय. 24, लॉस ऑफ 2 विकेट टीम रिसवड संघ. अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी असेल.
शेवटचा गोलंदाज कोण येईल विरगाव संघाकडून, बघूया कोण येईल. त्याने शेवटच्या चेंडूवरती झेल टिपली. कल्पेश शेलार तोच गोलंदाजीसाठी दाखल झालाय. तिसरं षटक घेऊन येईल, अंतिम षटक. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. माजी अध्यक्ष चषक मॅच पाहतोय. मिरगाव विपक्ष रिसवड या दोन्ही संघांदरम्यान. पहिला चेंडू आलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय कल्पेश शेलार. तर विचार केला तर फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं, हा गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग वरती कल्पेश शेलार मिरगाव संघाकडून. डावखुरा गोलंदाज, चांगली फेकी करतोय. पंचांचे हा जमीला समांतर पंचांनी इशारा दिलाय. इट इज अ वाईड बॉल. संघाची धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावफलक असताना देखील आपण पाहतोय. अल्पेश बॅटर अनिल साठी पुढचा चेंडू हा देखील आलाय निधी धाव. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू निघून चाललाय यष्टी रक्षकच्या हातामध्ये. सलगचे 2 निर्धावल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल पाहूया. काय बिघडतंय. ओहो, लॉप करण्याचा प्रयत्न बसतोय. इट इज अ वाईड बॉल. चांगली स्टंपिंग केली होती. अपील देखील उचलून धरली होती. प्रथमेश जर विचार केला तर, परंतु अपील पेटावून लावली आहे. हा चेंडू निघून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. जिथे 1 धाव बसेल त्यासाठी निघून चाललाय. 1 या धावसंख्ये धावफलक सजतोय. टीम रिसवर्ड संघ धावून पोहोचलाय. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला यापुढील मॅच आपण पाहूया. पहिला कॉल देऊया. जेडीसीसी तळीय संघ विपक्ष 11 स्टार डोकावडे संघ. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल, तयार राहा. इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण नाणेफेक देखील करूया. डाव्या मॅच दिशेने निर्धाव आलाय. कल्पेश शेलार यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 वाईड आणि 1 सिंगल धाव, म्हणजे फक्त 3 खर्च केले धाबा. चांगलं षटक हातात पाहतोय. मिरगाव संघाकडून चांगला कमबॅक. धावसंख्येला रोखून धरलंय. धाव फलकाला डाव लावलंय आपण पाहतोय. पुढचा चेंडू फक्त 1 धाव आले. एकेरी दुहेरी आपण पाहिलं तर संघ चाललाय हळूहळू. धावफलक सज्ज होतोय. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल. कल्पेश शेलाडू बॅट आदित्य. येईल का मोठा फटका. आतुर असेल त्या रिसोड संघाला, परंतु चेंडू पाहिलं तर उसी घेताना पाहतोय. पडल्यानंतर कट झालाय. षटक देखील संपलाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस टीम रिसवर्ड संघ जाऊन पोहोचलाय. एकोणतीस धावा झाल्या. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला 29. 30 धावसंख्येचं आव्हान असेल टीम मिरगाव संघाला. चला जेडीसीसी तळीय विपक्ष 11 डोकवे संघ. दोन्ही संघाच्या संगणकीय नियान स्पीडअप घ्या. मिरगाव संघ स्पीडअप घ्या. मान्य सन्माननीय आपण पाहिलं तर नावगावचे सुपुत्र निळी सलामी नाव क्रिकेट संघ आधारस्तंभ आपण जर विचार केला तर मान्य सन्माननीय अशोकदादा बल्लाळ त्यांच्याच बरोबर आले श्री शशिकांत दादा बल्लाळ. आपलं देखील सहर्ष स्वागत करूया. आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपला देखील मान सन्मान केला जाईल. मान्य सन्माननीय अशोकदादा बल्लाळ आणि शशिकांत दादा बल्लाळ. स्पीडअप घ्या टीम रिसवर्ड संघ.
तर जेडीसी तोळे संघ आणि 11 स्टार डोकावडे संघ आपल्याला देखील विनंती करतो, शेवटचा गोल असेल आपल्यापर्यंत जर आवाज पोहोच असेल तर सहकार्य करा. चला चेंडू द्या पंचांना. मॅचला करूया सुरुवात. यंग स्टार रिसिव्हर संघ, चला क्षेत्रशी सजवून घ्या, व्हिडिओ घ्या मित्रांनो. चला रिसिव्हर संघ मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्या. दहाव्या मॅच पाहिलं तर 3 षटक असतील, 18 चेंडू मध्ये 30 धावा, 30 धावसंख्येचं आव्हान, 30 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय टीम रिसिव्हर संघ. जर विचार केला तर एकता क्रिकेट टीम मिरगाव संघाकडून. सलामीचे 2 फलंदाज देखील मैदानावरती दाखल झाले. खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर प्रथमेश शेलार. तर विचार केला तर हा यंग टॅलेंट खेळाडू प्रथमेश शेलार कमी वयामध्ये स्वतःचं नाव उंचावणारा हा खेळ आपण पाहतोय. काझी क्रिकेट असोसिएशन मधील हा ध्रुवतारा आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करतो. फटकेबाजी पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये पाहिलं तर त्याची देखील बॅटिंग पाहूया. चला टीम रिसिव्हर संघ, आपल्याला देखील शेवटचा गोल असेल, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भरपूर विलंब होतोय मॅच साठी, प्रत्येक संघाला विनंती असेल सहकार्य करा. कमिटी आपलीच आहे. पावसाळी क्रिकेट पाहिलं तर हे असंच असतं, पाऊस वारा सर्व काही असतं, त्याचाच आनंद घेत आपण पाहतोय. दोन्ही संघ मैदानामध्ये आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना आपण पाहतोय. डोकावडे संघ आपला कर्णधार पाठवून द्या. डोकावडे संघ आपल्या जवळ कॉल पोचला असेल तर कर्णधार पाठवून द्या. टीम डोकावडे. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू वेगाने फेकून दिलाय अनिल पवार. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज एक चतुर एक चालाक गतीवरती स्वर खेळाडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाज म्हटलं जाईल टीम रिसिव्हर संघाकडून. पहिलंच चेंडू पाहिलं तर निर्धावालाय. बॅटर प्रथमेश शेलार. पाहूया दुसरा चेंडू, फुल टॉस, बिग हिटचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा बाहेर. आलाय 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 मॅक्झिमम. चेंडू बेस केला, ओळखलं. दुसऱ्या चेंडू वरती चांगला समाचार घेतलाय प्रथमेश शेलार, मॅन फ्रॉम मिरगाव. त्याच्या बॅट मधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतात. त्याच पहिलीचा हा देखील फटका. संघाचे धावसंख्या श्री गणेशा देखील झालाय. चांगली सुरुवात करून दिली संघाला. तिसरा चेंडू, गोलंदाज अनिल तयार आहे. गोलंदाजी मार्ग वरती फेकी केलाय. इट इज अ नो बॉल. उंचाचा इशारा आलाय, नो चेंडू. वेग आहे, वेग आहे, गोलंदाजाकडे वेग आहे, परंतु लाईन लेंथ मिळाली तर चांगली गोलंदाजी होईल. पाहायला देखील चांगलं वाटेल जर चांगली गोलंदाजी फेकी करावी लागेल. फुल टॉस, फटका फसलाय.
मॅच मध्ये ट्विस्ट येईल का मॅच मध्ये, परंतु नो चेंडू होता. फ्रीडचा चेंडू असल्यामुळे प्रथमेश देखील फ्री माइंडनेच खेळला होता. दोन्ही धावसंख्येने धावफलक देखील सजलं जाईल. धावफलकावरती धावा पाहतोय 9. चौथा चेंडू प्रगतीपथावर. पंचांचे हा जमिनीला समांतर म्हणजेच वाईड आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये 1 ने भर. हा देखील वाईड आलाय. वाईड प्लस 1 या 2 धावा देखील ऍड करूया. चला नाणेफेक केली आपण. पाहिलं तर जेडीसी तळी संघ नाणेफेक विजयी झालाय. लवकरात लवकर निर्णय कळवा. टीम जेडीसी तळी संघ जावे मॅच दिशेने. पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अनिल पवार गुलाबी मार्गमध्ये दाखल झाला होता. 3 चेंडू फेक केले. अजून देखील 3 चेंडू बाकी असतील. हो यॉर्कर, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. पंचांचे हात जमिनी समांतर म्हणजेच खराब गोलंदाजी चालली. गोलंदाजी मार्ग वरती अनिल पवारच्या माध्यमातून. चांगला टप्पा फेक करावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. काहीतरी वेगळं करावे लागेल. आलाय आलाय चांगला चेंडू फेक केला होता. निर्धाव आलाय. एस्टॅन मागून जर विचार केला तर आदित्य सारखा चांगला चप्पळ क्षेत्ररक्षण पाहतो. एस्टॅन मागून चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. टू गो. ओ बिग 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 येईल का. फटका निघून चौकार. प्रथम मॅचच्या बॅट मधून पाहिलं तर एक षटकार देखील लगावला होता. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावसंख्येने धावफलक सजतोय. धावफलकावरती धावा 17. 30 धावसंख्येचा पाठलाग करतात. 5 चेंडूमध्ये 17 धावा ठोकल्यात. 13 मध्ये 13ची गरज असताना पाहूया काय घडतंय काय बिघडतंय टीम मिरगाव संघ. हो यॉर्करला खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला. आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण होत आहे. त्या दरम्यान सलगचा आलाय दुसरा चौकार. जेडीसी तळे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवड केली आहे. इलिमोशा ढोकवडे संघ आपण देखील तयार राहा. यापुढील मॅच आपली बॅटिंग असेल याची नोंद घ्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस 21 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. 12 मध्ये 9ची गरज असताना गोलंदाज कोण येईल. रिसिव्हर संघाकडून चांगला कमबॅक करावे लागेल. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. एकीकडे प्रथमेश तर दुसऱ्या साईडला महेश शेलार संघाचा महत्वाचा फलंदाज. पहिला चेंडू वैयक्तिक पेस करा आपण पाहूया. फुल टॉस चेंडू मिस झालाय. फटका फसलाय. फक्त 1 धाव खर्च केली आहे. गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय रिसिव्हर संघाकडून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले. दुसरा चेंडू प्रगतीपथावर असताना बॅटर प्रथमेश साठी नो चेंडू. इट इज नो बॉल. ची संधी निर्माण करून दिली आदित्यने. बॅटर प्रथमेश साठी पाहूया काय घडतंय या चेंडूवरती. फ्रीचा लाभ घेईल का प्रथमेश. ओ यॉर्कर. क्रिकेट ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आदित्यने. बॅटची लिडिंग एज. चेंडू निघून चला डी झोन मध्ये. 1 धावसंख्येसाठी घोषंकी क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव असेल 1 या धावसंख्येने धाव फलक सजला जाईल.
धाव फलकावरती धावा पाहिलं तर 25 या आकड्यावरती जिंकण्यासाठी मिरगाव संघ 5 धावा विजयापासून दूर असेल. तीन चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. स्ट्राईक केला बॅटर विचार केला तर महेश शेलार. मोठा फटका येईल का पाहूया. हो नक्कीच चांगला फटका सजवलाय परंतु चेंडू आडला जातोय. फक्त एक धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती ऍड केली जाईल. 27 धावा विजयापासून फक्त 3 धावा दूर. यापुढील मॅच तयार दोन्ही संघ 11 स्टार डोकावडे आणि जेडीसी तळी संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या. हो फुल टॉस चेंडू बघूया काय होतंय. डिक्लेअर झोन मध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. फक्त एक धाव बसेल. फटका चांगला होता परंतु स्वतःवरती नाराज असेल. शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 2 धावा. विदाऊट लॉस आपण पाहतोय मेरगाव संघ. ओपनर बॅटर मैदानामध्ये अजून देखील दाखल आहेत. पुन्हा एकदा एक धाव. अनु म्हणजे एक धाव. विजय झालाय मिरगाव संघ. आपला देखील अभिनंदन. हॅड लक बॅड लक टीम रिसवर संघ. जर विचार केला तर